नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। केंद्र सरकारच्या कृषी धोरणाच्या विरोधात पुकारलेल्या शेतकरी आंदोलनाचा एक दिवस वाढत चाललाय। या दरम्यान शेतकरी आंदोलकांचे नेते आणि केंद्राचं सरकार यांचे प्रतिनिधी यांच्यात सुरू असलेली चर्चेची 11वी फेरी सुद्धा निष्फळ ठरलेली आहे आणि त्या चर्चेच्यासाठी नवी तारीख दिली गेली आहे। थोडक्यात काय तर ही चर्चा तारीख पे तारीख अशा पद्धतीने एका दुष्टचक्रात अडकल्याचं आत्ता चित्र समोर येत आहे। मुळात शेतकरी आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या विरोधात केलेले कायदे रद्दच झाले पाहिजेत अशी भूमिका घेतलेली दिसतीये। पण ही शेतकऱ्यांची सर्वंकष भारतातली भूमिका आहे की निवडक शेतकरी आंदोलक अशा प्रकारच्या भूमिकेवर ठाम आहेत हेही तपासून पाहावं लागेल। दुसऱ्या बाजूला सरकारने आजवरच्या त्यांच्या भूमिकेमध्ये टप्प्याटप्प्याने बदल केलेले दिसतात। शेतकऱ्यांनी एका बाजूला कायदा रद्द झालाच पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली असताना पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांपैकी 2 प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या, ज्यात तुसं जाळण्याच्या संदर्भातला आणि आणखीन एक वेगळा निर्णय होता। त्यानंतर एक पाऊल आणखीन पुढे टाकत केंद्र सरकारने आता प्रसंगी 3ही कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला काही काळाची स्थगिती दिली जाऊ शकते इतकं मोठं विधान केलंय। मात्र तशा प्रकारची भूमिका केंद्र सरकारने घेतलेली असून सुद्धा शेतकरी आंदोलक मात्र आपल्या कायदा रद्द करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत। अशा प्रकारची भूमिका ही आडमुठी म्हणावी की न म्हणावी? जर समजा आंदोलन आडमुठ्या भूमिकेने चालवायचं आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी समांतर ट्रॅक्टर परेड काढायची आहे तर आंदोलकांची नक्की इच्छा काय, त्यांचे सुप्त हेतू काय? याचबरोबर देशाला आंदोलन नवी नाहीत, आंदोलनातून येणारे निष्कर्ष नवे नाहीत, पण असं असताना सुद्धा कायदे रद्दच झाले पाहिजेत या एकाच मुद्द्यावर येऊन थांबलेलं आंदोलन नक्की पुढे कशा पद्धतीने जाणार आहे? यासह आजच्या लक्षवेधीमध्ये इतरही अनेक प्रश्नांची चर्चा। शीर्षक शेतकरी आंदोलन कुठल्या वळणावर? या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होत आहेत कॉम्रेड अजित नवले, अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस आहेत। आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश हाके, तसंच शेतकरी नेत्या आणि शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या सक्रिय नेत्या कार्यकर्त्या सदस्या सरोजताई काशीकर, अखिल भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष नाना आकरे। सर्व मान्यवरांचं स्वागत या चर्चेमध्ये। चर्चेची सुरुवात आता आपण गणेश हाके यांच्यापासून करू शकतो, पण तत्पूर्वी आपल्या देशाचे केंद्रीय कृषी मंत्री तोमर यांनी काय भूमिका घेतली आणि काय प्रस्ताव ठेवला याची एकदा माहिती करून घेऊयात। और आंदोलन से जुड़े विभिन्न पहलुओं पर विचार करना है तो निश्चित रूप से समय तो चाहिए, और समय चाहिए तो वो समय 6 महीने का भी हो सकता है, 1 साल का भी हो सकता है, 1.5 साल का भी हो सकता है। और सरकार 1-1.5 साल तक भी कानून के क्रियान्वयन को स्थगित करने के लिए सहमत है। इस दौरान किसान और सरकार के प्रतिनिधि मिलकर समस्याओं का हल खोजें। थोडक्यात केंद्र सरकारने एक पाऊल पुढे टाकलेलं दिसतंय। प्रसंगी कायद्यांच्या अंमलबजावणीला ब्रेक लावू, पण आत्ताच्या घडीला चर्चा करू आणि चर्चा करताना आंदोलन सुद्धा आपण आटोपत घेऊ अशा प्रकारची त्यामागची भूमिका आहे का? गणेश हाके यांच्यासाठीचा हा प्रश्न आहे। प्रसाद जी, आपण आंदोलन जेव्हापासून सुरू झालेलं आहे तेव्हापासून आपण केंद्र सरकारची भूमिका आपल्याला मला वाटतं जाणता। या आंदोलनाच्या संदर्भामध्ये कायम सरकारने चर्चेची तयारी दर्शवली
आणि चर्चेतून या संदर्भातलं हे आंदोलन म्हणजे समाप्त व्हावं यासाठी प्रयत्न केले. परंतु दुर्दैवानं ज्या म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की हट्ट जरा म्हणतो आपण, शेतकऱ्यांनी जो काही हट्ट गेल्या अनेक दिवसापासून चालवला आहे, अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगितल्या, या कायद्यामधले दोष काय आहेत ते सांगा, कशासाठी तुम्हाला तो कायदा नको आहे, हे सगळं अनेक मुद्दा चर्चा झाल्या. चर्चेच्या वेळेला ठीक त्यांना हे सगळ्या गोष्टी केंद्र सरकारनं बैठकीमध्ये चर्चेच्या वेळेला समजून सांगितल्या. पण दुर्दैवानं शेतकरीची संघटना, ज्या काही 41 संघटना आहेत, खरं म्हणजे देशभरामध्ये 3,500 पेक्षा अधिक संघटना आहेत, पण ज्या सध्या दिल्लीमध्ये जे आंदोलन होत आहे त्या फक्त 41 संघटनाच या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. गणेशराव, आपण हाके साहेब थोडक्यात आंदोलक हट्टी आहेत असा संकेत देऊ इच्छित आहात? यस, प्रश्नच नाही. हे एक नीट मला सांगितलं की हे आंदोलनच मुळात ज्या उद्देशानं आणि ज्या पद्धतीने चालू आहे हे जर बघितलं तर कोणालाही कळेल की यांना म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून यांना विचार करायचा नाही आहे. याच्यामध्ये संपूर्णतः सगळं हे राजकारण आहे आणि राजकीय एका म्हणजे त्याला पण सुडापोटी म्हणू, या सरकारवरचा राग व्यक्त करण्यासाठी म्हणा, या सरकारला विरोध करण्यासाठी म्हणा, या पद्धतीचं हे आंदोलन पुढे कसं चालेल आणि चालवलं जाईल यासाठी गणेश हाके म्हणतात शेतकऱ्यांचे नेते हट्टी आहेत. स्वाभाविकरित्या अजित नवले यांचीच प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. अजितरावांना ही प्रतिक्रिया पटणार नाही आणि प्रतिक्रिया याचा अर्थ ज्या पद्धतीनं गणेश हाके यांनी ज्या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली ती अजितरावांना पटणार नाही. अजितराव, त्या पलीकडे जाऊन तुम्ही उत्तर देणं गरजेचं आहे. तुम्ही हट्टी आहात असं जर समजा सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर आपण हट्टी नाही हे सिद्ध करण्यासाठी आपण काय करता? सर्वप्रथम मी या चर्चेचं जे निवेदन आहे त्याच्यामध्ये काही बदल सुचवेल. बर, आपण मगाशी असं म्हणालात की 11वी फेरी सबंधपणाने निष्फळ ठरली आणि शेतकऱ्यांनी आपला हट्ट सोडला नाही असं झालेलं आहे. तर मी त्यात सुधारणा अशी सुचवेल की मी आत्ताच आनंदांशी बोललो, त्याचबरोबर आमचे विजू कृष्णन यांच्याशी बोललो आणि कालचा सगळा आढावा घेतला. त्याच्यामध्ये सरकारने जो हा 1.5 वर्ष कायदे स्थगित करू, त्या दरम्यानच्या काळात एक समिती या सगळ्याचा आढावा घेईल, शेतकऱ्यांची मतं सुद्धा जाणून घेतली जातील आणि हमी भावाचा कायदा करण्याबद्दल काय करता येईल याबद्दल सुद्धा आम्ही सकारात्मक विचार करू. हा जो प्रस्ताव काल दिला तो प्रस्ताव हा शेतकरी संघटनांनी त्या बैठकीत फेटाळलेला नाही. आजवरचे सगळे प्रस्ताव हे तत्काळ त्याच बैठकीच्या समाप्तीच्या वेळी फेटाळलेले होते. मात्र हा जो प्रस्ताव आहे या प्रस्ताव आम्ही सबंधपणाने फेटाळलेला नाही. आपले नेते तिथे असं म्हणाले की तुमच्या प्रस्तावावर आम्ही नक्कीच विचार करू आणि त्या पार्श्वभूमीवर आज संयुक्त किसान मोर्चाच्या जनरल काउन्सिलची, अगोदर कोर कमिटीची झाली, आता जनरल काउन्सिलची बैठक आता सुरू आहे. आमचे नेते तिथे बसलेले आहेत आणि सगळ्या शेतकरी संघटनांचं याबद्दल काय मत येत आहे याचा विचार करून आम्ही उद्या सरकारला याबद्दलचं मत सांगू. अशा प्रकारे आम्ही प्रस्ताव ठेवलेला आहे. मला वाटतं ही सकारात्मक बाब आहे. अगदी अजितराव, खूप खूप आभारी आहोत आपले यासाठी, कारण अशा प्रकारची ताजी आणि आंदोलनाच्या निमित्तानं असणारी नवी माहिती आपण या वाहिनीवर दिली, त्याबद्दल तुमचा आभारी आहेच आणि जरी महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत ही माहिती सर्वप्रथम पोहोचवल्याचाही आम्हाला आनंद आहे. एक गोष्ट याच्यातून स्पष्ट झाली की सरकारनं दिलेल्या प्रस्तावावर किमान विचार करायची सुरुवात झाली आहे. आता मग त्या निमित्तानं पुढचा प्रश्न असा की मग हट्टीपणाचा आरोप इथेच गळून पडायला हवा. प्रसादजी, मला असं वाटतं गणेश हाके जे आमचे मित्र आहेत आणि त्यांना माझा स्वभाव आणि आमची काम करण्याची पद्धत, हे शेतकरी आंदोलन जे झालं, शेतकरी संप झाला, अनेक पॅनलवर आम्ही एकत्र होतो, त्यांना ती माहित आहे आणि ते आज प्रवक्ते म्हणून जरी बोलत असले तरी त्या हे व्यक्तिगतरित्या नक्कीच मान्य करतील की ज्या प्रकारे इतर संघटनांमध्ये काही तत्वनिष्ठ कार्यकर्ते असतात त्याच प्रकारचं, त्याच धाटणीचं काम करणारे अनेक शेतकरी नेते या आंदोलनामध्ये आहेत. ते हेही मान्य करतील की भाजपमध्ये सत्तेवर असणारे अनेक मित्र हे सुद्धा या आंदोलनामध्ये आहेत. काही मंत्री, त्यांच्या कार्यकाळात राहिलेले केंद्रीय मंत्री या आंदोलनामध्ये आहेत. त्यामुळे ते जे म्हणतात की आमचा सरकारवर काहीतरी राग आहे, आकस आहे, तर तुमच्या बरोबर मित्र राहिलेल्या लोकांचा तुमच्यावर राग असल्यामुळे हे आंदोलन कसं काय पुढे जाऊ शकतं, तर ते तसं नाहीये. गणेश हाकेजी, शेतकऱ्यांनी आपली भूमिका काहीशी मवाळ केली आहे हे वाक्य
मी माझ्याकडून उच्चारतोय, परत अजितरावांना कदाचित त्या संदर्भानेही आक्षेप असू शकतील, पण डॉक्टर नवलेंनी एक गोष्ट सांगितली की आजवरचे सगळे प्रस्ताव तात्काळ फेटाळले गेलेले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनात हे एक नवीन वळण दिसतंय. 26 जानेवारी जवळ येऊन पोहोचलेला आहे. त्या अनुषंगाने ट्रॅक्टर रॅली काढण्याच्या बाबत ठाम असलेले आंदोलक सुद्धा म्हणतात की जर केंद्र सरकार त्यांच्या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी काही काळ थांबायला तयार असेल तर आम्ही पण विचार करू शकतो. ही समंजसपणाची भूमिका त्यांनी घेतली आहे. गणेशराव, आता आपण असं म्हणणार आहात की अद्यापही केंद्र सरकारच्या बद्दलचा सूड आणि द्वेष आंदोलकांमध्ये कायम आहे? नाही, दोन गोष्टी आहेत की सरकार खऱ्या अर्थानं खरं म्हणजे शेतकरी, आता जे आमचे मित्र नवलेजी बोलले की खरं म्हणजे इतकी दिवस ज्या पद्धतीनं त्यांनी आंदोलन चालवलेलं आहे, ते आंदोलन ज्या पद्धतीनं चालवलं आणि ज्या म्हणजे इतका मोठा काळ त्यांनी आंदोलन चालवलं, खरं म्हणजे हा प्रश्न जे आज जे बोलतायत ते जर मला असं वाटतं की याच्यापूर्वी म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फेरीलाच त्यांनी जर ह्या सगळ्या गोष्टी जर म्हणजे मान्य केल्या असतात तर मला वाटतं पुढे हे आंदोलन चाललं नसतं आणि फार मोठं म्हणजे त्यांचं जी शेतकऱ्यांचंही नुकसान झालं. पुन्हा ज्या आंदोलनामुळे ज्या बाकी एकूण ज्या व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, कायदा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जी काही अडचण सरकारलाही निर्माण झाली आणि सरकारलाही त्याच्यामध्ये खूप मोठा वेळ द्यावा लागला, ह्या सगळ्या गोष्टी घडल्या नसत्या. पण ठीक आहे, आताही जरी संपूर्ण शेतकरी संघटना या सरकारशी समजा मवाळ धोरण स्वीकारून चर्चेला तयार असतील आणि काही गोष्टी जर म्हणजे सलोख्यानं किंवा विचार विनिमय करून जर सुटत असतील तर देशाच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सुद्धा मला असं वाटतं ते चांगलं आहे. सरोजी काशीकर आहेत आपल्या सोबत. गणेशराव, त्यांच्याकडे जाऊयात. सरोजी काशीकर, ही बदललेली भूमिका आपण जी आता थोड्या वेळापूर्वी कॉम्रेड अजित नवले यांच्याकडून ऐकलीत, ती भूमिका समितीच्या बाबत सर्वोच्च न्यायालयानं आपली भूमिका ठाम ठेवल्यामुळे घेतली गेली आहे का? सरोजताई, माझा आवाज आणि प्रश्न पोहोचलाय का आपल्यापर्यंत? काही तांत्रिक कारणांमुळे सरोज काशीकर यांच्यापर्यंत आवाज पोहोचलेला दिसत नाहीये. नाना आकरे आपल्या सोबत आहेत. नाना आकरे आपल्यासोबत विदर्भ प्रांत अध्यक्ष अखिल भारतीय किसान संघ या नात्यानं आहेत. नाना आकरे, माझा प्रश्न आणि आवाज कदाचित आपल्यापर्यंत पोहोचला असेल. मी त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित करतो. एकदा पुन्हा प्रश्न आपल्या समोर ठेवतो. शेतकरी नेत्यांनी आपल्या भूमिकेत जो बदल केला तो सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या समितीच्या वरील सदस्यांच्या आक्षेपाबाबत जी भूमिका न्यायालयानं घेतली त्याच्यानंतर समोर आलाय. हाही मुद्दा महत्वाचा आहे का? तो लक्षात घ्यायचा आहे का चर्चेत? मला असं वाटत नाही, कारण आंदोलक शेतकरी जे आहेत त्यांच्या डोळ्यासमोर सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेला काही विशेष महत्त्व ते देऊन राहिले आहेत असं मला वाटत नाही. कारण न्यायालयाने नियुक्त केलेल्या सदस्यांबद्दल जी काय मतं आंदोलक शेतकऱ्यांनी उच्चारली आहे त्यावरून ते न्यायालयाला खूप मानत आहेत असं मला बिलकुल वाटत नाही. परंतु कालची जी भूमिका शेतकरी आंदोलकांनी घेतली ती अत्यंत सकारात्मक वाटते. आणि आत्ता जे अजित नवले बोलले की त्यांचा जो प्रस्ताव आहे तो काही आंदोलकांनी फेटाळलेला नाही आहे, त्याचा विचार करून आता जी आज बैठक त्यांची सुरू आहे तिथे त्या बैठकीतून विचार करून उद्या ते निर्णय देतील अशा पद्धतीचं बोलणं आपल्याला ऐकायला मिळालं आहे. त्यामुळे आपण आंदोलकांना शुभेच्छा देतो की त्यांनी मार्ग काढण्याचा निदान विचार तरी केलाय. काल परवापर्यंत या मनस्थितीत ते नव्हते. अर्थात भारत सरकारचे मान्यवर मंत्री महोदय हे एक वेगळी समिती निर्माण करण्याच्या तयारीत आहेत, ज्या समितीमध्ये शेतकऱ्यांचे कार्यकर्ते राहतील, नेते राहतील. मग नाना आकरे, माझा आपल्याला प्रश्न असा असेल की शेतकरी आंदोलक जे 50 दिवसांनंतरही आपल्या भूमिकेवर ठाम होते ते कायद्याच्या अंमलबजावणीला काही काळ स्थगिती मिळाल्यानं मवाळ का पडले असावेत? सरकार सुद्धा ताठर भूमिका घेऊन होतं ना. आतापर्यंत सरकारने कुठे म्हटलं की आम्ही 1-1.5 वर्षापर्यंत लागू करणार नाही. ही भूमिका काल सरकारने जाहीर केली. सरकार दुरुस्तीला यापूर्वीच मान्य होतं. दुरुस्तीला सरकार तयार आहे. भारतीय किसान संघाने सुचवलेल्या दुरुस्त्यांना सुद्धा आता सरकार तयार झालेलं आहे. ही सरकारच्या बाबतीत सुद्धा सकारात्मक भूमिका आहे. त्यामुळे
उद्याच्या निर्णयामधून काहीतरी तोडगा निघेल अशी आशा आपल्याला भरपूर प्रमाणात आहे. ठीक आहे, सरोजताई काशीकर आपल्या सोबत तांत्रिकदृष्ट्या अतिशय योग्य पद्धतीने जोडल्या गेलेल्या आहेत असं मला सांगण्यात आलंय. सरोजताई, माझा आवाज आता आपल्यापर्यंत येतोय? हो हो येतोय. अगदी. आता ज्या पद्धतीचे भूमिका बदल आपल्याला दिसत आहेत, सरकारी पातळीवरचे पण आणि आंदोलनकर्त्यांच्या पातळीवरचे पण, याला पाहता देर आहे दुरुस्त आहे म्हणायचं? ते तर आहेच, देर आहे दुरुस्त आहे हे म्हणावं लागेल. कारण आता जर आंदोलकांनी आंदोलन ओढण्याचा प्रयत्न केला तर जी काही सहानुभूती शेतकरी आंदोलनाला सर्व बाजूने मिळत होती ती सहानुभूती संपेल आणि सुप्रीम कोर्ट असो किंवा सरकार असो या दोन्हीच्या वतीने शेतकऱ्यांच्या आंदोलक शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करण्याची मग शेवटी वृत्ती बदलते. त्यामुळे मला सर्व शेतकऱ्यांनी आता आंदोलन मागेच घ्यावं. कारण आता जी काही चर्चा चालू आहे, अजित नवलेचे म्हणाले की त्यांची सगळ्यांची अजून चर्चा चालू आहे आणि त्या चर्चेतून मोस्टली ते आंदोलन परत घेतील. आंदोलन परत घेण्याची त्यांना सुबुद्धी मिळाली तर ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर गठीत केलेल्या समितीकडे आपलं म्हणणं त्यांनी मांडावं, जेणेकरून त्या समितीच्या माध्यमातून सुद्धा त्या कायद्यात कोणत्या सुधारणा हव्या, काय हव्या, ह्या सगळ्या गोष्टी तिथे होतील. अगदी एक महत्वाचा विषय आपण मांडलात आणि त्या निमित्तानं ही चर्चा एका आणखीन वेगळ्या टप्प्यावर पोहोचली आहे. आपण असं म्हणता आहात की आंदोलकांनी आता आपली भूमिका नव्या समिती समोर मांडावी. आता हा खरा कळीचा मुद्दा ठरणार आहे आणि यामुळे शेतकरी आंदोलन कुठल्या वळणावर हा प्रश्न सार्थपणे लागू पडतो. आणि अजित नवले, त्या निमित्तानं तुमची भूमिका जाणून घ्यायला आवडेल. मी आपल्याला सांगितलं की सरकारने पहिल्यांदाच 1.5 वर्ष थांबण्याच्या बद्दलचं सूतोवाच केलं. 1.5 वर्ष ते स्थगिती थांबणार, कायद्याला स्थगिती देणार असेल तर मग आंदोलनाचं काय करायचं याच्याबद्दल आम्ही विचार करू. मात्र हे आंदोलन थांबवण्याचा काही मुद्दा नाहीये. आंदोलनाचे जे टप्पे आहेत याबद्दलची काही वेगळी प्रकारची भूमिका आपल्याला घ्यायची किंवा काय याबद्दल आम्ही सगळ्यांशी बोलू. मला फार आश्चर्य वाटतं की ही आंदोलन थांबवण्याच्या बद्दल सरोजताई काशीकरला एवढी का घाई झालेली आहे. मला असं वाटतं की शेतकरी आत्महत्या करतायत, शेतीचं संकट प्रचंड गहरं आहे, ते जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत लढा देण्याची तयारी ही आमच्या सगळ्यांची आहे. तेव्हा आता जो काही वेढा पडलेला आहे दिल्लीला, याबद्दल काय करायचं, या टप्प्यावर कशा प्रकारची डावपेच करायचे. पण अजितराव, आपल्याला असं वाटतं की सरोजताईंना आंदोलन लवकरात लवकर मिटावं याची घाई लागली आहे, त्यांचा काय अजेंडा असू शकतो? मला तेच समजत नाहीये. कारण सरोजताईंबद्दल मला व्यक्तिगतरित्या आदर आहे. त्यांनी आतापर्यंत जी काही योगदान शेतकरी चळवळीत दिलेले आहे त्याबद्दल आदर आहे. मात्र सलगपणाने मी त्यांच्या पॅनल डिस्कशन्सवर पाहतोय की हे आंदोलन तातडीनं संपवा याची प्रचंड घाई त्यांना असते. मला असं वाटतं की संयमानं शेतकरी आंदोलन करतायत, फार तर आपल्या प्राणांचं बलिदान देत आहे, परंतु हिंसा करत नाहीये. कोणत्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था त्यांच्याकडून बिघडलेली नाहीये आणि त्यांना लोकशाहीने जो अधिकार दिलाय त्या चौकटीत त्या आपल्या मागण्या मांडू इच्छित असतील. मला असं वाटतं आपण अनाठाई मांडतील. सरोजताई, तुम्हाला आंदोलन संपवण्याची घाई झाल्याचा आरोप लागू होतोय का? आणि तसा आरोप लागू होत नसेल तर तुमची त्यामागची प्रामाणिक भूमिका काय आहे? मला हा आरोप मान्य नाही आणि माझी प्रामाणिक भूमिका ही आहे की तिथे असलेले शेतकरी, तिथे असलेल्या महिला, लहान लहान मुलं, ह्या लोकांना जो त्रास सहन करावा लागतो आहे. कारण आंदोलनात आम्ही सुद्धा बसलेलो आहे आणि त्यावेळी सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणारा त्रास, नेत्यांना तर ठीक आहे, आम्हाला पुढे जाऊन सरकारशी 2 शब्द बोलायचे, 2 हात करायचे, ही आमची हे असते आणि आंदोलन तेवत राहावं याच्यासाठी आमच्या भाषणाची पण मांडणी असते. मात्र त्याच वेळी आंदोलनात आलेले शेतकरी आणि त्या शेतकरी कुटुंबाची अवस्था काय असेल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही आंदोलन आजपर्यंत करत आलो आहे. आणि म्हणून पण मग सरोजताई, आत्ताचं जे शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व आहे, सरोजताई, बर ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे सरोजताई, आपण ती पाळताच, नेहमी पाळता, आज पण पाळाल अशी अपेक्षा आहे. माझं म्हणणं तर पूर्ण करू द्या. जी बोला सर. हा, मला आंदोलन मागे घ्यावं आणि सरकारला फावावं ह्या मताची मी अजिबात नाहीये. कारण मी सगळ्यात सुरुवातीपासून सांगितलं की आमची भूमिकाच ही आहे, सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार यही समस्या आहे. कोणत्याही पक्षाची सरकार आली तरी आमच्या समोर त्या समस्या उभ्या राहणारच आहे
आणि त्या समस्या सोडवून घेण्यासाठी प्रसादजी. कायम आम्हाला प्रसादजी. आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागतो. असं छद्मी हास्य करून आपण केलेलं प्रसादजी. आंदोलन चुकीचं ठरत आहे याच्यावर पडदा तुम्हाला टाकता येणार नाही. अजित नवले, हे स्पष्टपणे तुम्ही समजून घ्यावं. कारण या नवले. हास्यातनं स्पष्ट दिसते आहे की ह्या छद्मी हास्यात प्रसादजी, तुम्ही केलेलं प्रसादजी. आंदोलन कशी जिरवली ही जी पद्धत असेल तर हे शेतकरी आंदोलनाचं तत्व मूळतः शेतकऱ्यांचं आंदोलन असूच शकत नाही. हे माझं ठाम मत आहे. ठीक आहे, सरोजताई काशीकरांनी अत्यंत स्पष्टपणे त्यांच्या भावना व्यक्त केल्या. धन्यवाद त्यासाठी. गणेश हाके आपल्याला संधी देतो. गणेश हाके आपल्याला संधी देतो. एकच मिनिट फक्त थांबा. अजित नवलेंच्या हसण्याच्या संदर्भातली प्रतिक्रिया आली. अजितराव, हसण्यासारखं काय होतं? सरोजताई अत्यंत नहीं, यावरच मला हसू आलं की सरकार क्या समस्या सुलझाएगी, सरकारी समस्या आहे. हे फार ऐतिहासिक वाक्य आहे. आणि आज सरकार कसं बरोबर आहे, सरकारचे कायदे कसे चांगले आहेत यासाठी संबंध शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना पणाला लागलेली आहे. हसण्याजोगीच गोष्ट आहे. नाही, पण मला एक सांगा अजितराव, झालं तुम्ही हा विषय काढला. समस्या होती अजितराव, सरकारने दिलेले कायदे हे प्रत्येकाला न पटावेत असा आग्रह असू शकतो का? प्रसादजी, त्या कन्सेप्ट बद्दल खूप चर्चा झालेली आहे आणि मी तुम्हाला विनंती करेल की हे जे वाक्य आता ताईंनी वापरलं, सरकार ही समस्या आहे, तर जी गोष्ट समस्या आहे त्या समस्येनं केलेले कायदे हे आता आम्हाला सोल्युशन्स वाटायला लागलेली आहेत. ही हास्यास्पद गोष्ट आहे आणि ही एक प्रकारची वैचारिक दिवाळखोरी सुद्धा आहे. 1991 नंतर सिद्ध व्हायला लागली. प्रणित शेतकरी संघटनेचा जो संबंधपराने जनाधार संपला तर तो वैचारिक दिवाळखोरीचा हा एक परिणाम होता आणि ते आपल्याला दिसत आहे. अजितराव, वैचारिक दिवाळखोरीचा आरोप आपण शेतकरी नेत्या त्यात सुद्धा शरद जोशींच्या प्रणित शेतकरी संघटनेवर लावता आहात. शरद जोशींना तो मान्य होणार नाही. सरोजजी काशीकर. प्रसादजी, मी अत्यंत शांत चित्ताने हा आरोप करतो आहे आणि यावर शरद जोशी संघटनेच्या कोणत्याही नेत्याबरोबर कोणत्याही चौकात चर्चा करण्याची आमची तयारी आहे. ठीक आहे, एकदा शरद जोशींचं उत्तर इथंच ऐकून घ्या. मग ही वैचारिक दिवाळखोरीच होती. कॉम्रेड नवले, एकदा सरोजताईंचं उत्तर इथंही ऐकूया. गणेश हाकेंनाही आपला मुद्दा मांडायचा आहे. मात्र आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यानं गणेश हाके, मी आपल्याला थांबवतोय. गंभीर आरोप या चर्चेमध्ये लागला की शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेनं वैचारिक दिवाळखोरीची भूमिका आत्ता या क्षणाला घेतली आहे. सरोजताई, सरकार ही समस्या आहे ही भूमिका जर कोणाची असेल तर मुळात विद्यमान सरकारच्या विषयीच ती समस्या आहे असं ठामपणे सांगण्याचा हा प्रयत्न वाटतोय का? हा असा वाटण्याचा प्रयत्न नाही. सरकार समस्या आणि त्या समस्येतनं आंदोलनाच्या मार्गातून समाधान शोधण्याचा आंदोलक प्रयत्न करतो आणि म्हणून ह्या समस्यांचं समाधान जर आम्हाला या कायद्यातनं दिसत असेल तर त्याच्यात अजित नवलेच्या पोटात दुखण्याचं काहीही कारण नाही. कारण वैचारिक दिवाळखोरी जर कोणाची असेल तर ती लाल पावट्याची आहे. गावात जाऊन सांगायचं शेतीमालाला रास्त भाव नाही, जास्त भाव मिळाला पाहिजे आणि शहरात जाऊन सांगायचं की महागाई कमी झाली पाहिजे. ही वैचारिक दिवाळखोरी मी या पक्षाच्या सुरुवातीपासूनची तर आजपर्यंत ऐकते आहे. आमची तर वैचारिक दिवाळ आम्ही स्पष्टपणे सांगतो की सरकार जे काम करू शकत नाही दरवेळी सरकारनेच आमची चूल पेटवावी या मताचे आम्ही नाही. आमच्या शेतकऱ्यांमध्ये तेवढी धमक आहे की या सर्व परिस्थितीत केवळ शेतकरी तगून उरला. शेतकऱ्यांनीच हा देश चालवला आणि शेतकरीच हा देश चालवणार आहे. व्यापारिक दृष्ट्या, औद्योगिक दृष्ट्या आणि शेतीच्या दृष्ट्या आणि या देशातल्या अन्नधान्याच्या पुरवठ्याबद्दलचं सुद्धा काम फक्त शेतकरी समाजाने केलेलं आहे आणि तो समाज हे काम करणार आहे. याला जर वैचारिक दिवाळखोरी बनत असेल तर मला यांच्या विचाराची कीव येते एवढंच मी म्हणू शकते. ठीक आहे सरोजताई, आपली भूमिका पोहोचली. गणेश हाकेंकडे जाऊयात. गणेश हाके, सरकार ही समस्या आहे या भूमिकेच्या निमित्तानं तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. कोणतं सरकार हे कोणाला समस्या वाटतं? आणि कसं आहे की प्रसादजी, माननीय आपले नवलेजींनी ज्या पद्धतीची आपल्या ताईवरती म्हणजे आरोप केला, माझं म्हणणं असं आहे की त्यांना की ठीक आहे, ताईंना असं वाटतं की हे आंदोलन थांबलं पाहिजे, यासाठी थांबलं पाहिजे. ते त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये हित शेतकऱ्यांचं आहे आणि एकूण व्यवस्थेचं हित आहे, म्हणून
सरोजताई प्रामाणिकपणे त्या स्वतः अनेक वर्ष संघटनेमध्ये चळवळीमध्ये काम केलेल्या नेत्या आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न अजित नवलेला जेवढे माहिती आहे त्याच्यापेक्षा अधिक मला वाटतं की सरोजताई त्या आंदोलनामध्ये चळवळीमध्ये आता गेल्या काही वर्षापासून अजित नवले या सगळ्या चळवळीत आलेत, पण कित्येक वर्षापासून म्हणजे जवळपास 40 वर्षापासून सरोजताई या सगळ्या आंदोलनामध्ये सक्रिय आहेत. ऐकून या, मला बोलू द्या मला प्रसादजी. अगदी आपण फक्त पटकन मुद्द्यावर या एवढी विनंती आहे गणेशराव यांची आहे. सरकार समस्या आहे असा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा कोणती विशिष्ट पक्षांची सरकार ही कोणा विशिष्ट व्यक्तींच्यासाठी, विशिष्ट ध्येय धोरणांसाठी आणि विशिष्ट विचारांसाठी कायम समस्या असतात का? आणि आत्ताचं शेतकरी आंदोलन त्यातून उभं राहिलंय का, असा मुद्दा होता. नाही, मुळात मी तेच म्हटलं तुम्हाला की यांची दिवाळखोरी इतकी आहे या आपल्या कम्युनिस्टांची, या डाव्यांची, की तुम्हाला सांगतो यांनी देशाचं तर वाटोळं केलं, जगाचं वाटोळं झालेलं यांच्यामुळं. आणि आता हे सगळ्या आपल्या देशामध्ये शेतकरी आंदोलन यांचं अस्तित्व संपलेलं आहे. देशातलं संपलेलं आहे, जगातलं अस्तित्व संपलेलं आहे यांचं. आणि कुठंतरी आपलं अस्तित्व दिसावं म्हणून यांना आंदोलन चालवायचं, शेतकऱ्यांच्या हितासाठी यांना आंदोलन चालवायचं नाहीये यांना. आणि अत्यंत अशा पद्धतीचा मला असं वाटतं की खरं म्हणजे इतक्या दुष्ट प्रवृत्तीनं ह्या पद्धतीचं म्हणजे आंदोलन यांचं चालवण्याची ही दिशा आहे यांची, ते अत्यंत चुकीची पद्धती आहे. आणि कोणालाही वाटतं, या देशातल्या प्रत्येकाला असं वाटतं की आंदोलन थांबलं पाहिजे. आणि आंदोलन थांबण्यामध्येच, कारण जे कायदे आहेत, जे कायदे गेली 20 वर्ष ज्याच्यावरती विचार मंथन होऊन शेतकऱ्यांशी, शेतकरी संघटनांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे केलेले आहेत, ते कायदे रद्द व्हावेत असं कोणालाही वाटत नाही. ठीक आहे. अजित नवले सारखे ज्यांचे तुम्हाला सांगितलं की ज्यांच्या विचारांची दिवाळखोरी ज्यांच्यामध्ये आहे, अशाच लोकांना फक्त वाटायला लागलं आणि त्यांच्या अस्तित्वासाठी हे अशा पद्धतीचं आंदोलन चालू राहावं अशी त्यांची इच्छा आहे. ठीक आहे. गणेश हाके, वेळेची मर्यादा आहे. गणेश हाके, वेळेची मर्यादा आहे. लक्षवेधीमध्ये एक छोटीशी विश्रांती गरजेची आहे. पण तुम्ही ज्या वळणावर आता ही चर्चा आणून ठेवली आहे त्याच वळणावरून ती पुढे जाईल आणि लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये आपण त्या निमित्तानं प्रश्न उपस्थित करू की नक्की शेतकरी आंदोलनाचे हेतू काय आहेत, भविष्यात त्याचं वळण काय असेल आणि देशाच्या राजकीय स्थैर्याला दिलेलं ते आव्हान असेल की नसेल. नमस्कार. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला एकदा पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत आहेत किसान सभेचे सरचिटणीस कॉम्रेड अजित नवले, किसान संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष नाना आकरे, आपल्यासोबत शरद जोशी प्रणित, शेतकरी संघटनेच्या नेत्या सरोजताई काशीकर आणि आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश हाके. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत. वेळेची मर्यादा आपल्या प्रत्येकाला आहे याची एक छोटीशी विनंतीपूर्वक जाणीव करून देतो. चर्चेची सुरुवात अजितराव आपल्यापासून करण्याच्या ऐवजी मला एक आणखीन संधी नाना आकरेंना द्यायची आहे. ज्या वळणावर मगाशी चर्चा येऊन थांबली त्याच्यात त्यांचं मत एकदा घेऊ आणि मग अजितरावांना बोलण्याची आपण संधी देणार आहोत. नाना आकरे, आपल्याला थोड्या वेळापूर्वी गणेश हाकेंनी मांडलेली भूमिका ऐकायला आली असेल की देशात स्थैर्य नसावं या हेतूनं हे आंदोलन सुरू आहे, अशा प्रकारचे संकेत त्यांच्या वाक्यातून आले. तुम्हाला ही भूमिका कम्युनिस्टांच्या आंदोलनाबाबत घेतलेली पटतीये का? आणि अशा प्रकारची भूमिका घेऊन कोणत्याही आंदोलनाकडे पाहिलं जाऊ शकतं का? नाना आकरे. सुरुवातीपासूनच चर्चेचा सूर लक्षात घेता यांच्या भूमिकेवर शंका सगळ्यांचीच होती, सगळ्या भारतीय जनतेची होती की शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असणारे कायदे कानून हे लागू करण्यासाठी हे लोक एवढा विरोध का करतात आहे. सगळ्याच गोष्टी काही वाईट आहे असं नाही, त्यात दुरुस्ती पाहिजे आहे ते तर भारतीय किसान संघाने यापूर्वीच म्हटलं आहे. आणि या कायद्यांची मागणी 2010 पासून गेल्या 20-22 वर्षा 10-12 वर्षापासून आम्ही सतत सरकारकडे करत आलो आहेत की बाजार मुक्त झाला पाहिजे, शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे. असं असताना सरकारने हे प्रारूप समोर आणलं, त्याला मूलतः विरोध करणे, समूळ विरोध करणे, कायदे रद्दच करा म्हणणे, या दिवसापासून आमची शंका होती. हाकेंचा अनुभव काय वेगळा असेल, ते राजनैतिक कार्यकर्ते आहेत, पण किसान संघटनेचा कार्यकर्ता म्हणून माझी सुद्धा शंका होती की असं काही टोकाची भूमिका घेतात आहे.
अर्थात हाकेंनी त्यांचा पूर्ण परिचय दिला, तो त्यांच्या अभ्यासातून दिला असेल ठीक आहे. की प्रत्येक वेळी असं करतात आणि या पद्धतीत तथ्य आहे. या आंदोलनाची भूमिका जी मांडत आले आहेत सगळे लोक, मुख्यतः नवले अँड कंपनी हे अभ्यासू कार्यकर्ते आहेत, बरं. डॉक्टर नवले, परंतु भूमिका त्यांची जी आहे ती संशयास्पद सुरुवातीला पासून वाटते आहे. जे सगळ्याच्या उपयोगाचे आहेत त्या दुरुस्तीसह ते यावे असं ते का म्हणत नाही ते मला समजायला मार्ग नाही आहे. ठीक आहे. आपण आता अजितरावांना संधी देऊयात. अजितराव, दोन प्रकारची निरीक्षणं आपल्या समोर आहेत. पहिलं निरीक्षण हे राजकीय कार्यकर्ता या नात्यानं गणेश हाकेंचं आहे. दुसरं निरीक्षण हे शेतकरी कार्यकर्ता या नात्यानं नाना आकरेंचं आहे. नानासाहेब आणि गणेशराव या दोघांच्याही भूमिकेवर आपली प्रतिक्रिया आधी 1 मिनिटात, त्यानंतर माझे काही पुढचे आपल्यासाठी वेगळे प्रश्न आहेत. सर्वप्रथम यांच्या ह्या आरोपामागची जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर करण्याची आवश्यकता आहे. यांनी असं गृहीत धरलेलं आहे की दिल्लीत जे आंदोलन सुरू आहे हे डाव्यांचं आंदोलन आहे आणि ह्या डाव्यांनीच काहीतरी कट केलेला आहे. अशा प्रकारच्या आकलनामधून ही मंडळी बाहेर पडायला तयार नाही. वास्तव काय आहे प्रसादजी? वास्तव असं आहे की 500 पेक्षा जास्त संघटना दिल्लीमध्ये एकत्र आलेल्या आहेत. सगळ्यात जास्त ताकदीनं कुठून लोक आलेत? तर तुम्हीच चॅनलवर 10,000 वेळा सांगितलंय की हे सर्वात जास्त लोक आलेत पंजाब मधून. 500 पैकी 30 संघटना पंजाबचं नेतृत्व करतायत. माझं म्हणणं नवले डॉक्टर तुम्ही चुकीची माहिती नका लोकांच्या एअरवरती सोडू. फक्त 41 संघटना तुमच्या याच्यामध्ये सहभागी आहेत. हाकेजी, तुम्ही 500 संघटना नाही आहेत. हा हाकेजी, ही चर्चेची पद्धत नाही. तुमच्या वेळी मी बोललो नाही. तुमच्याकडे मुद्दे असतील तुम्ही मांडा. मध्ये बोलू नका, हे चुकीचं आहे. बरं ठीक आहे. आपण गणेश हाकेंना थांबवलं, पण त्या उल्लेखाचा तुमच्या उत्तरातही अंतर्भाव असावा. उत्तर त्यावरही द्यावं की 41 संघटना आहेत का 500 संघटना आहेत? तर ते गणेश हाकेंकडून मी आकडेवारी घेण्याची आवश्यकता नाही. प्रसादजी, तुमच्या चॅनलवर मी गेले 2-3 वर्षे सलग येतोय आणि तुम्हाला ही प्रक्रिया माहिती आहे. 208 संघटनांची संयुक्त संघर्ष समिती स्थापन झाली, त्याचे अनेक आंदोलन तुम्ही कव्हर केलेले आहेत. 40-41 संघटना ज्या पंजाब मधून आल्या त्यांचा वेगळा फोरम आहे हे तुम्हाला माहिती आहे. तिकेत आणि बाकी ज्या काही राजस्थानच्या मध्य प्रदेश मधून संघटना आल्या त्यांचा एक मंच आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि हे 3 शिरस्त मंच एकत्र येऊन संयुक्त किसान मोर्चा स्थापन करता एक माहिती आहे. आणि आपल्या चॅनलवरून आपण ह्या सगळ्याची माहिती अनेक वेळा दिली आहे. ठीक आहे. आता या आंदोलनामागचा डावा विचार आणि डाव्या विचाराच्या आडून केंद्रीय सत्तेला आव्हान या आरोपांवर पटकन आपण बोललात तर बरं होईल. वेळेची मर्यादा असल्यानं म्हणूनच मी सांगतो की हे काही एकट्या डाव्यांचं आंदोलन नाही. 205 पेक्षा जास्त संघटना त्याच्यामध्ये आहेत. हे डाव्यांनी चालवलंय. संताजी धनाजी जसे दुश्मनांना स्वप्नातही दिसत होते तसं यांना डावे दिसतात. हा त्यांचा दोष आहे, आमचा नाही. आणि ते त्यांना दिसावेत कारण जी पाप त्या भाजप आणि हाकेंच्या पक्षांनी केलेली आहे आणि त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात त्या जर रोखायच्या असतील तर यांना संताजी धनाजी सारखे आमच्यासारखे लढणारे कार्यकर्ते झोपेत दिसण्याची आवश्यकता आहेच. अराजक कोणाला माजवायचं हाकेजी? तुमच्या सरकारच्या धोरणांमुळे दररोज शेतकरी बाप आत्महत्या करतोय, आई आत्महत्या करते. त्या शेतकऱ्यांच्या पोरांनी तुमचे हे सगळे चाळे पाहत राहायचे का? प्रतिकार करायचा नाही, करायचा नाही. आणि कसल्या अराजकतेची भाषा तुम्ही करताय? नवलेजी, एक छोटा प्रश्न माझ्याकडून असा उपस्थित करायचा आहे मला. गणेशजी, देतो आपल्याला संधी. गणेशजी, मला एक प्रश्न छोटासा विचारायचा आहे नवलेंना की नवले, आपण असं म्हणताय की विद्यमान सरकारनं अराजक माजवलंय, शेतकरी आत्महत्या करतायत. जर शेतकरी आत्महत्या हे कृषी क्षेत्रातल्या अराजकाचं परिमाण असेल मोजायचं तर आत्महत्या या सरकार येण्याच्या आधीपासून होत आहेत. मग आणि त्यावेळेला का म्हणून इतकी तीव्र आंदोलनं दिसली नाहीत? प्रसादजी, तुम्ही एक जाणकार पत्रकार आहात आणि तुम्ही 1991 पासून आमची भूमिका कव्हर करत आलेला आहात. मी ज्यावेळेस संघटनेत आलो नेटका तेव्हापासून तुम्ही पाहत आलाय. आम्ही जे काही माणसं आहोत त्यांनी नेहमीच काँग्रेसने जे उदारीकरणाचं, खाजगीकरणाचं आणि कॉर्पोरेट धार्जिनं धोरण 1991 साली आणलं त्याला विरोध केलेला तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे. जे सरकार केंद्रामध्ये होतं त्याला बाहेरून पाठिंबा देत असताना सुद्धा आम्ही किसान सभेनं त्यांच्या विरोधात आंदोलन केलेली तुम्ही पाहिलेली आहेत. तुम्ही पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यावेळी होते त्यावेळी प्रचंड नाशिकमध्ये 1 लाख लोकांचा एल्गार आम्ही केलेला तुम्ही पाहिलेला आहे. त्यामुळे काँग्रेसला झुकतं माप देण्याचा प्रश्न येत नाही प्रसादजी. ठीक आहे. आता या वळणावर गणेश हाकेंना बोलतं करावं लागेल. गणेश हाके, कम्युनिस्ट सगळ्यांनाच विरोध करतात, तुम्हाला विरोध केला तर तो जास्त झोमतो का?
नाही, ज्या पद्धतीनं तुम्हाला मी सांगितलं की ते ज्या आत्महत्येचा उल्लेख करतात आणि त्याला आम्ही जबाबदार म्हणतात, अजित नवलेंना मला विचारायचं आहे की 2014च्या अगोदर या देशामध्ये 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आणि तुम्ही त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसत होता, त्यावेळेला तुम्हाला या शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नव्हत्या का अजित नवलेजी? तुम्ही ज्या पद्धतीची आज आंदोलन करता आहात त्या पद्धतीची आंदोलन त्याकडे तुम्ही केली का? प्रसादजी, मी गणेश हाके जी गणेश हाके बोलता एकदम त्यांचा तांत्रिक संपर्क तुटला होता, परत जोडले गेले गणेश हाके. हा हा नाही मी मला नवलेजींना हेच विचारायचं आहे की आता या 2014च्या नंतर देशामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत असं सांगतात आणि आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. जे अजित नवलेचे पक्ष काँग्रेसच्या काळामध्ये म्हणजे 2014च्या अगोदर या देशातल्या 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून सत्तेमध्ये असताना शेतकऱ्यांची आत्महत्या होत असताना अगदी निर्विकारपणे अगदी संवेदनशीलपणे त्यांच्याबरोबर सगळ्या गोष्टी अगदी मिठ्या मारताना त्यावेळेला तुम्हाला तुमचा पक्ष आणि तुमची विचारधारा तुमची दिसत नव्हती का अजित नवलेजी? त्यावेळेला तुम्ही अशा स्वरूपाची कुठं आंदोलनं केलीत? अजित नवलेजी, आपलं हसणं पुन्हा एकदा वादाचं कारण ठरू शकतं. तुम्हाला आज चर्चेमध्ये बऱ्यापैकी हसायला येत आहे, इतर वेळेला तुम्ही माझ्यावर खूप चिडलेले असता, पण आज तुमचं हसणं बऱ्यापैकी वादाचं कारण ठरणार आहे असं दिसतंय अजितराव. प्रसादजी, गणेश हाके माझे मित्र आहेत, परंतु ते असं का वागतात मला कळत नाही. ते ज्ञानवंत कार्यकर्ते आहेत, त्यांना हे माहिती आहे ना. पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त काँग्रेसच्या विरोधात दावे लढले, केरळमध्ये सगळ्यात जास्त दावे लढले. आमचे सर्वात जास्त शहीद हे काँग्रेसशी लढताना झालेले आहेत. 2005 साली 2001 साली जे देशव्यापी आंदोलनं शेतकऱ्यांची झाली, काँग्रेसच्या विरोधात झाली, त्याच्यामध्ये आम्ही अग्रभागी होतो. स्वामीनाथन आयोग काँग्रेसला स्थापन करायला लावणारे आम्ही होतो. स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी यासाठी त्या काळच्या मनमोहन सिंग सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड संघर्ष करणारे भाजपवाले नाही आम्ही होतो. आणि ज्यावेळी काँग्रेसने वेगळ्या प्रकारची धोरणं घेतली, त्यांचं सरकार पाडण्यासाठी आम्ही बाहेर पडलेलो दावे होते, हे भाजपवाले नव्हते. हा इतिहास आपल्याला माहिती आहे ना. त्यामुळे काँग्रेसला आम्ही त्यांच्या पापांच्या विरोधात हा इतिहास आहे. गणेशजी आपली एक 30 सेकंदात कृपया प्रतिक्रिया द्या याच्यावर. राजकीय भूमिकेवर फार वेळ चर्चा रेंगळणं बरोबर नाही. आंदोलनाच्या चर्चेवर करण्याचं कारण काय? गणेशजी, प्रसादजी, ते जे बोलले की त्यांची जी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये जी भूमिका आहे गेल्या अनेक वर्षापासून, खरं म्हणजे अशा स्वरूपाचं शेतकऱ्यांच्या हिताचं धोरण आणि कायदे मला सांगतो की पूर्वीच्या लोकांनी केले नाहीत. गेल्या 20 वर्षापासून हा विषय अत्यंत म्हणजे सगळ्याच क्षेत्रामध्ये चर्चेला जात होता शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये, पण कायदे केले जात नव्हते. आणि हे त्यांना अपेक्षित असलेले, त्यांना जे वाटत होतं, ज्या स्वामीनाथन समितीच्या शिफारशीच्या संदर्भात अजित नवले आग्रह करत होते, जी समिती स्थापन करण्याच्या संदर्भात त्यांनी आग्रह करून जे अपेक्षित त्यांना होतं ते या कायद्यानं खरं म्हणजे एक प्रत्यक्षात येणार आहे. असं असताना सुद्धा मला आश्चर्य वाटतं नवले साहेबांना की तुम्हाला जे अपेक्षित आहे ते घडत असताना, हे सरकार करत असताना त्याचं तुम्ही स्वागत करण्याच्या ऐवजी तुम्ही विरोध का करता आहात? विरोधाचं काय कारण आहे? गणेशराव, एक मिनिट. आता या मुद्द्यावर अजित नवलेंना आपण संधी दिल्यानंतर अजितराव पुन्हा एकदा तो सगळा इतिहास सांगतील की विद्यमान कायदे कसे योग्य नाहीत, त्यांच्या लेखी शेतकऱ्यांच्यासाठी ते कसे योग्य नाहीत हा विषय ते मांडतील. पण आता पुन्हा त्या चर्चे म्हणजे या आधारे चर्चेला आपल्याला अडकवायचं नाहीये. चर्चेच्या मधलं पुढचं महत्वाचं वळण आहे की भविष्यात शेतकरी आंदोलनाची दिशा आणि दशा काय असेल. सरोजताई काशीकरांनी मगाशी एक महत्वाचा मुद्दा मांडला. त्या असं म्हणाल्या की आता समिती समोर जा आणि आपली भूमिका मांडा. हा कळीचा मुद्दा आहे ज्याच्यावर आपल्याला थोड्या वेळापूर्वी उत्तर नाही सापडलं. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात मी हा पुन्हा एकदा मुद्दा उपस्थित करतो. अजितराव, सर्वोच्च न्यायालयाच्या समिती समोर जाऊन आता आपलं गाऱ्हाणं मांडायची तुमची तयारी होणार आहे का? मी आपल्याला सांगितलंय यापूर्वीही आणि संयुक्त मोर्चाने स्पष्ट केलेलं आहे की हा धोरणात्मक मुद्दा आहे. या कायद्याची कायदेशीर पात्रता तपासण्याची फार तर अधिकार न्यायालयाला असतात. सरकारचं धोरण ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला किंवा न्यायालयाच्या समितीला नसतो.
त्यामुळे न्यायालयाच्या समितीसमोर जाण्याचा मुद्दा उद्भवत नाही. संयुक्त किसान मोर्चा त्याच्या समोर जाणार नाही. बर, हे एकदम क्लिअर आहे. अजितराव, पण याच्यात एक तपशील नवा जोडला गेला. आपण गेली चर्चा केली तेव्हापासून आतापर्यंत काही गोष्टी बदलल्या आहेत. त्यात एक तपशील असा आहे की दैनंदिनरित्या सरकार आणि आंदोलकांच्या चर्चेवर सर्वोच्च न्यायालय लक्ष ठेवू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर कामांच्या बाबतीतही ते व्यग्र आहेत. तेव्हा समितीच्या निमित्तानं तुमचं म्हणणं मांडायची संधी आहे आणि हे म्हणणं मांडायची संधी दोन्ही गटांना आहे, कायदा समर्थकांना आणि कायदा विरोधकांना. तरीही तुम्ही म्हणताय की आम्ही समितीसमोर जाणार नाही. प्रसादजी, मी आपल्याला बेसिक उत्तर दिलं की ज्या गोष्टी ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला नाही त्याबद्दल त्यांच्या पुढे जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. न्यायालय या कायद्याची घटनात्मकता तपासू शकतं. हे राज्याचे अधिकार आहे की केंद्राचे अधिकार आहे याच्याबद्दल सुनावणी करू शकतं. पंजाब सरकारने त्या संदर्भात केस दाखल केलेली आहे, त्याच्यावर न्यायालयाने सुनावणी करावी. परंतु हा धोरणात्मक मुद्दा आहे. धोरण घेण्याचा अधिकार न्यायालयाला नसतो. पण त्या न्यायालयाकडे अजितराव गेलात तर तुम्हीच की, त्या न्यायालयाला जर असे कुठले अधिकार नव्हते तर आंदोलनाच्या निमित्तानं कायद्याच्या संदर्भात हस्तक्षेप करायची मागणी करायला न्यायालयात जायची काय गरज होती? आम्ही गेलेलो नाही. संयुक्त किसान मोर्चा न्यायालयात गेलेला नाही आणि न्यायालयासमोर हा प्रश्न सुटणार नाही. ही आमची संयुक्त किसान मोर्चाची अधिकृत भूमिका आहे, पहिल्यापासून आहे, त्यात बदल झालेला नाही. आम्ही न्यायालयात गेलेलो नाही. न्यायालयाने सुमोटो आमच्या बाबत काही विधानं केलेली आहेत. संयुक्त किसान मोर्चा न्यायालयात अधिकृतरित्या गेलेला नाही, हे तुमच्या चॅनलवर मी ठामपणाने सांगतो आहे. नाना अक्रेजी यांना संधी देऊयात. नाना साहेब, या प्रकारच्या भूमिकेला कसं बघाल? आणि मुळात समितीसमोर जायचंच नाही ही भूमिका सरकार 1.5 वर्ष कायदे स्थगित करण्याची भाषा केल्यानंतरही होत असेल तर त्याचे अर्थ काय? आंदोलनाची दिशा कुठली? काय साहेब की 10 वेळा चर्चा होऊन त्यात जर कुठलंच फलित निघत नसेल तर आमच्या विदर्भातल्या भाषेत म्हणतात वांझोटी चर्चा झाली. जरा शब्द ग्रामीण आहे, समजायला फार सोपा आहे. त्यामुळे चर्चेतून काहीतरी फलित निर्माण व्हावं अशा पद्धतीची चर्चा व्हावी असं पहिलेपासून यांना काही वाटत नव्हतं. परंतु उद्याचं चित्र काही वेगळं आहे. आधीच्या चर्चा उद्याचं काही वेगळं आहे. कारण आजची जी बैठक तिथे चालू आहे त्यातून जो निर्णय झाला तो याचा सकारात्मक संकेत देतो आहे. मला हे म्हणायचं आहे की यांना भूमिका आपली बदलण्याची सवय आहे. हे सरकारच्या विरोधात भूमिका ठेवतात. एखाद वेळी मान्य करू आपण की सरकार सगळ्या गोष्टी मानत नाही, 2 गोष्टी मानतात, 8 गोष्टी मानत नाही, त्यासाठी संघर्ष करणे इथपर्यंत मला मान्य आहे. ठीक आहे. परंतु सुरुवातीपासूनच हे नाहीच, हे नकोच अशी नकारात्मक भूमिका घेणं मला काही सर्व समावेशक वाटत नाही. संपूर्ण शेतकऱ्यांचा विचार करता आता निर्णायक भूमिकेवर सर्व शेतकरी संघटनांनी आलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. ठीक आहे. गणेश हाकेजी, या निमित्ताने एक नवा वाद आहे तो ट्रॅक्टर रॅलीच्या बाबत. आणि शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं एक टप्पा हा ट्रॅक्टर रॅलीच्या निमित्तानं असेल. मला त्याच अनुषंगाने एक प्रश्न आपल्याला गणेशजी विचारायचा आहे की 26 जानेवारीला जेव्हा प्रजासत्ताकाचा सर्वोत्तम उत्सव राजपथावर सुरू असेल त्याच वेळेला ट्रॅक्टर रॅली काढून काही वेगळे संकेत कोणाला द्यायचे असतील का? गणेश हाके. नाही, निश्चितपणे ज्या पद्धतीनं ही आंदोलनाची एक पार्श्वभूमी आणि आंदोलन ज्या पद्धतीनं पुढे म्हणजे नेलं जात आहे त्याच्यातला स्पष्ट उद्देश न कळण्या इतपत मला सांगतो ही भारतातील जनता आपलं दुधखुळी नाही आहे. प्रत्येक पहिल्या दिवसापासून त्यांचा एकदम आडमुठेपणा, हेकेखोरपणा, दुराग्रह म्हणजे चर्चेला यायचं, बैठकीला यायचं आणि शेवटी म्हणायचं की नाही हे कायदे रद्द करा. मग तुम्हाला चर्चा करायची असेल तर मग माझं म्हणणं की तुम्ही तुमचं म्हणणं काय ते म्हटलं पाहिजे. एकच म्हणजे की तुम्ही कायदे रद्द करा. माझं असं म्हणणं असं आहे की जे कायदे शेतकरी हितासाठी केलेले आहेत ते कायदे रद्द करणं केवळ तुम्हाला वाटतं म्हणून देशभरातल्या ज्या अनेक राज्य आहेत, अनेक संघटना आहेत, 3,500 संघटना या देशामध्ये आहेत. त्या 3,500 संघटनापैकी आता जर नवले म्हणाले त्यांचं जर खरं धरलं तर 500 संघटना. मग बाकीच्या 3,000 संघटना जर तुमचं या कायद्याचं समर्थन करत असतील तर मला सांगा की त्यांचं ऐकायचं की यांचं ऐकायचं? सरकारसमोरचा हा प्रश्न आहेच. शेवटी शेतकऱ्यांचं हित हे लक्षात घेऊन प्रत्येक वेळेला एक पाऊल मागे येण्याचं काम
या सरकारनं केलेलं आहे आणि आजही सरकार शेतकऱ्यांचं ऐकून घेऊन एक पाऊल मागे येण्याच्या सरकार असल्याचा दावा गणेश हाकेंचा आहे. गणेशजी एक मिनिट, मला कॉम्रेड आपल्या सोबत असलेल्या अजित नवलेंना प्रश्न विचारायचा आहे. कॉम्रेड नवले, एका प्रश्नाचं उत्तर द्या. मग 26 जानेवारीलाच ट्रॅक्टर रॅली काढण्याचा मुहूर्त का ठरवला गेला? प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रसादजी, शेवटी सरकारला ज्या भाषेमध्ये समजतं त्या भाषेमध्ये बोलावं लागतं. आता गणेश हाकेंना ज्या भाषेत समजतं, मराठीत समजतं तर मराठीत सांगावं लागेल, इंग्लिशमध्ये समजत असेल तर इंग्लिशमध्ये बोलावं लागेल. सरकारला आमची ताकद ही जर आंदोलनाच्या पातळीवरच पाहिजे असेल आणि आम्ही वैचारिकरित्या जी चर्चा करतोय ती जर त्यांच्या कानात जात नसेल तर त्या भाषेत बोलावं लागेल. पण मग गणेश हाकेंची भाषा ही प्रजासत्ताकाच्या दिवशी ट्रॅक्टर रॅली काढून सरकारला सांगण्याच्या भाषेपेक्षा वेगळी आहे. प्रसादजी, त्यांची भाषा ही नथुराम गोडसेच्या समर्थकांची भाषा आहे. अरे बापरे, हा एक वेगळाच विषय तुम्ही सुरू करता. असा काय हा एक वेगळाच विषय सुरू होईल. आपण ट्रॅक्टर रॅलीकडे परत येऊयात. आपल्याला इथे नथुराम गोडसे नाही आणायचा आहे. डोक्यातला नथुराम निघाला नाही ना त्यांचा. अजितराव, तर प्रसादजी मी अत्यंत क्लिअर करतो म्हणून म्हटलं की यांची दिवाळखोरी जी मी विचारलं, यांच्या विचारांची जी दिवाळखोरी म्हणजे तुम्हाला शब्द वापरला ना ती खरे रॅली. बरं, 26 जानेवारीची रॅली ही राजपथावर जाणार नाही. राजपथावरच्या होणाऱ्या रॅलीचा सन्मान केला जाईल. स्वतंत्ररित्या रस्त्यावर ही रॅली अत्यंत शांततेने होईल. कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न व्यक्त होणार नाही. मला असं वाटतं की जरा अजितराव, आपला आवाज नेमका काही तांत्रिक कारणांमुळे याच मुद्द्याच्या निमित्तानं जातोय म्हणून हस्तक्षेप केला. दरम्यान तुमची भूमिका समोर आली आणि सरोजताई काशीकर, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येतोय. आता 26 जानेवारीच्या रॅलीच्या निमित्तानं मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. हो, येतोय. अगदी सरोजताई, 26 तारखेला अगदी 26 तारखेला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं होणाऱ्या उत्सवाचा सन्मान राखला जाईल, पण आपण आपलं आंदोलन करूच, ही भूमिका योग्य आहे का? 26 जानेवारीच्या ऐवजी दिल्लीमध्ये अशा प्रकारचं कुठलं आंदोलन करून आपला निषेध व्यक्त करता आला असता का? सरोजताई, निषेध व्यक्त करता आला असता, पण आता आंदोलन आहे, ते आंदोलक आहे, तो ठरवण्याचा त्यांचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये मी बोलत नाही. फक्त मला एवढं बोलायचं आहे की समिती पुढे ते याच्यासाठी जाणार नाही की कोर्टाला धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही. जर यंदा धोरणात्मक बाबी मांडायच्या असतील तर माझ्या मते जोपर्यंत हे सरकारशी चर्चा करणार नाही समितीच्या माध्यमातून, तोपर्यंत यांना काय हवं काय नको हे कळणार नाही. आणि धोरण हे आहे की कायदे रस्त्यावर रद्द केले जाणार नाही किंवा होत नाही. कायदेशीररित्या कायदे रस्त्यावर रद्द होत नाही. त्याच्यावर तुम्हाला चर्चा संसदेत करावी लागेल. तुमचं काय मत आहे हे मत तुम्हाला समिती पुढे ठेवावं लागेल आणि त्या मताचं सगळं संकलन हे संसदेत चर्चेच्या वेळी जाईल. आणि जर तुमचं मत तुम्ही मांडलं नाही तर तुम्हाला काय म्हणायचं आहे हा आक्षेप तुम्ही त्या पण मग सरोजताई, एका बाजूला तुम्ही असं वारंवार सांगता आहात, सरोजताई, एका बाजूला तुम्ही वारंवार असं सांगता आहात की समिती समोर जा, आपलं म्हणणं मांडा, पण समितीकडे जायचं नाही, आपली भूमिका मांडायची नाही, अशी ज्यांची भूमिका आहे त्या शेतकरी आंदोलकांनाही किमान ही मानसिकता तयार ठेवावी का की उद्या जर निकाल लागला आणि तो आपल्या विरोधात गेला तर मात्र आपल्याला तक्रार करायची संधी नसेल, इतकी समजूतदार भूमिका त्यांनी बाळगावी? सरोजताई, बाळगावीच लागेल, कारण जर कायद्यावर चर्चा होणार आहे आणि मी माझं मतच मांडणार नाही याचा अर्थ मला कायदा मान्य आहे. ज्याच्यासाठी एवढा अट्टहास केला, 56 दिवस आपण सीमेवर बसलो, तो कायदा चुकीचा कसा हे समजावून सांगण्याची जबाबदारी त्या सर्व आंदोलकांची आहे. अगदी अजितराव, सरोज काशीकरांचा तर्क आपल्या समोर आहे. विरोध करत असताना आपला विरोध एखाद्या मुद्द्याला का आहे हे सांगणं सुद्धा काम आहे आणि तार्किक दृष्ट्या अजितराव ते पटवून देणं ही जबाबदारी आहे. अगदी बरोबर प्रसादजी. मला वाटतं की मी वारंवार तेच सांगून समोरून का समजत नाहीये मला कळत नाही. आम्ही काय म्हणतोय, सरकार बरोबर चर्चा करायला आम्ही कधीही नकार दिलेला नाही. धोरण ठरवण्याचा अधिकार सरकारचा आहे, धोरण सरकारचा आहे. हे कायदे हे धोरणात्मक प्रतिबिंब आहे आणि त्यामुळे
सरकार बरोबर चर्चा करायला 1000 वेळा आमची तयारी आहे. लोकसभेमध्ये संसदेमध्ये सुद्धा संबंधित निवडून गेलेली लोक ठीक आहे. यांनी सुद्धा चर्चा करावी, त्या चर्चेलाही विरोध नाही. पण मग अजितराव, प्राप्त परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं की जर सरकार 1.5 वर्षासाठी कायद्याच्या अंमलबजावणीच्या स्थगितीची घोषणा करणार असेल तर आपण तत्काळ सक्रिय राहून आपलं आंदोलन मागे घेऊ शकता? अर्थात तुम्ही म्हणाल की याचा निर्णय सर्वोच्च संयुक्त समिती करेल, पण त्यात काय घडू शकतं याची एक साधी कल्पना पुसटशी आपल्याला असेलच. काही तांत्रिक कारणांमुळे अजित नवले यांच्याशी पण संपर्क आता तुटतोय. इंटरनेट कनेक्शनचा हा एक नकारात्मक मुद्दा आहे. आपल्या सोबत गणेश हाके आहेत. गणेश हाके, पटकन शेवटच्या मुद्द्यावर आपण येतो आहोत. तुमच्या लेखी शेतकरी आंदोलन जर समजा 1.5 वर्षाची कायदे अंमलबजावणीची स्थगिती लागू झाली तर आटोपेल का? नाही, निश्चित. खरं म्हणजे आता यांची काय मानसिकता आहे म्हणजे कळत नाहीये. आणि यांना मी सांगितलं ना, ज्या उद्देशानं यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे, खरं म्हणजे सुप्रीम कोर्टानं या कायद्यांच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. त्यांना अशा परिस्थितीत तरी यांचं आंदोलन म्हणजे थांबवायला पाहिजे होतं, मागे घ्यायला पाहिजे होतं. बर, की निदान कोर्टाचा तरी म्हणजे सुप्रीम कोर्टाचा तरी न्यायालयाचा तरी यांनी काय अवमान करता कामा नको होता. त्यांनी आंदोलन थांबवायला पाहिजे होतं. आणि दुसरी गोष्ट यांचा म्हणजे आम्हाला असं वाटतं की यांचा सरकारवरती विश्वास नाहीये आणि न्यायालयानं ज्या आता पद्धतीचा निर्णय दिलेला आहे त्याच्यावरती यांचा विश्वास नाही. जी न्यायालयाने समिती नेमलेली आहे त्याच्याबद्दलही उलट सुलट अशा पद्धतीची त्यांनी वाच्यता केलेली आहे. ठीक आहे, म्हणजे आरोप केलेले आहेत. अजितरावांशी आपला संपर्क जोडला गेलाय. गणेश हाके, अजितरावांशी संपर्क जोडला गेलाय. शेवटच्या टप्प्यात आहोत. पटकन आपण विचारतोय, केंद्रानं कायदे स्थगितीचा निर्णय घेतल्यानंतर आंदोलन पूर्णपणे थांबेल आणि दिल्लीला पडलेला शेतकऱ्यांचा वेढा संपेल का? हे बघा, आम्ही हे स्पष्ट केलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हे कायदे रद्द करणं, हमी भावाचा कायदा करणं हे झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. मात्र जर त्यांनी कायद्याला स्थगिती दिली तर आंदोलनाला सुद्धा स्थगिती द्यायची का? स्थगिती आणि कायदे रद्द होणं हे जसे वेगळं आहे तसंच आंदोलनाला सुद्धा थोडासा विराम देणं आणि पूर्ण आंदोलन मागे घेणं ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक प्रॅक्टिस म्हणून कुठे थांबायचं आणि किती ताणायचं याच्याबद्दल केंद्रातले जे शेतकरी नेते आहेत ते अनुभवी आहेत, सजग आहेत. ते केवळ लालबावट्यावाले सुद्धा नाहीयेत. ते अनेक जण RSSच्या मुशीतून सुद्धा तयार झालेली लोक, भाजपच्या मुशीतून तयार झालेली सुद्धा लोक त्या आंदोलनामध्ये आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की शेतकऱ्यांचं हित, लोकशाही चौकट, शांततेचा मार्ग आणि हा व्यापक विचार करून निर्णय होईल याबद्दल सगळ्यांनी निश्चित राहावं, अशा प्रकारचं आव्हान आपल्या माध्यमातून मी करतो. ठीक आहे, धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्यासाठी. लक्षवेधीमध्ये वेळ झाली आहे तुर्तास इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.